आता भांडूपमधली दृश्य आपण ही पाहताय। भांडूपमध्ये सकाळी 7 वाजताची दृश्य आपण पाहताय। रेल्वे ट्रॅकवर पाणी जमलेलं होतं, मात्र तरी सुद्धा रेल्वे मोटरमन जो आहे तो प्रयत्न करतायत की ही रेल्वे जी आहे ती या ट्रॅकवरून नेण्याचा। सकाळपासूनच जर आपण पाहिलं तर रेल्वेचा खोळंबा झालेला आहे। ठिकठिकाणी रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलेलं होतं आणि सकाळी 7च्या दरम्यानची ही दृश्य आहेत, ज्यावेळेला भांडूप रेल्वे स्थानकावर रेल्वे ट्रॅकवर हे पाणी साचलेलं होतं। मात्र मोटरमनच्या कार्यक्षमतेला या ठिकाणी सलाम करावा लागेल की या ट्रॅकवर साचलेल्या पाण्यामधून सुद्धा कुठल्याही प्रकारचा त्रास प्रवाशांना होऊ नये, रेल्वे जी आहे ती चालू राहावी, हा प्रयत्न मोटरमन करताना पाहायला मिळाले। आणि या रेल्वे ट्रॅकवर साचलेल्या पाण्यातून सुद्धा त्यांनी रेल्वे चालवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। सकाळी 7च्या दरम्यानची ही दृश्य आपण पाहताय। तर दुसऱ्याकडे आपण दृश्य आपण पाहताय ती आहेत कुर्ला रेल्वे स्थानकावरची सकाळच्या वेळची दृश्य आहेत। रात्रभर मुसळधार पाऊस पडत होता, परिणामी असं झालेलं आहे की रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याचं पाहायला मिळालेलं होतं। सकाळी 7च्या दरम्यानची ही दृश्य एकीकडे भांडूपची तर दुसरीकडे कुर्ला रेल्वे स्थानकावरची दृश्य आपण पाहताय। कुर्ला टर्मिनस आहे, या ठिकाणाहून लांब पल्ल्याच्या गाड्या सुद्धा सुटतात, मात्र त्याच्या वेळापत्रकावर सुद्धा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं। लोकलचा वेग जो आहे तो मंदावल्याचं पाहायला मिळालेलं होतं। ही सकाळच्या वेळची दृश्य आपण पाहताय। ही दोन्ही दृश्य सकाळी 7च्या दरम्यानची आहेत, सकाळी 6-7च्या दरम्यानची आहेत। रेल्वे प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झालेला होता। रेल्वे ट्रॅक आहे की नदी आहे हे कळतच नव्हतं, कारण रेल्वे ट्रॅकवर एवढं पाणी जे आहे ते या ठिकाणी साचलेलं होतं आणि या पाणी साचलेल्या रेल्वे ट्रॅकवरून गाड्या ज्या आहेत त्या मार्ग काढत होत्या। मध्य रेल्वेची वाहतूक जी आहे ती आज सकाळपासूनच विस्कळीत झालेली होती आणि काही गाड्या रेल्वेच्या ज्या आहेत ते या ट्रॅकवरून जात होत्या, साचलेल्या पाण्यामधून मार्ग काढत होत्या, मात्र याचा वेग जो आहे तो मंदावलेला होता। मुंबईमधल्या भांडूपमध्ये रूळ जे आहे ते पाण्याखाली गेलेले होते। सकाळी 7च्या दरम्यानची एकीकडे आपण ही दृश्य पाहताय आणि असंच दृश्य मुंबईमधल्या वेगवेगळ्या भागांमध्ये आज सकाळपासूनच पाहायला मिळतोय। गेल्या 2 दिवसापासून मुंबईमध्ये पावसाची संततधार सुरू होती, मात्र रात्रीपासूनच मुसळधार पाऊस कोसळू लागला। याचा परिणाम जो आहे तो रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर सुद्धा जाणवू लागलेला आहे। ही 2 दृश्य आता आपण पाहताय। मुंबईमधल्या पावसामुळे लोकल वाहतूक जी आहे ती खोळंबली, तर ठाण्यामध्ये बस पकडण्यासाठी गर्दी।